तर हे नाटक ही अशी ती ताकद आहे की ती लाईव्ह एक्सपिरियन्स देतं तुम्हाला. तर मला असं वाटलं की हा असा अनुभव मला देता येईल आणि या स्क्रिप्टमध्ये ती ताकद आहे. पण तरी ती तशी नाही, भावूक नाही, ती प्रॅक्टिकल आहे आणि डॅशिंग आहे. त्याच्यात प्रॅक्टिकल डॅशिंग आहे. तर अशी एक वेगळं नाटक आहे हे त्यासाठी वेगळं आहे. इतर नाटकांपेक्षा हे वेगळं कोर्टरूम ड्रामा असून एक स्त्री व्यक्तिरेखा प्रमुख आणि त्यातही डॅशिंग. नाटकात तर समोरासमोर ऑडियन्सला दाद मिळते, त्यांना एक उर्मी येते, ऊर्जा मिळते समोरासमोर. पिक्चर सगळं शॉर्ट देतो आपण, निघून जातो. पण पिक्चरचं कसं असतं की कॅमेरा बारीक 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 एक्सप्रेशन तुमच्या टिपत असतो. ते फार सांभाळून सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. देवा शपथ खरं सांगेन, खोटं सांगणार नाही अशी शपथ घेतली तुम्ही आता? आता तसा नियमच आहे मॅडम, म्हणून घेतली. बरं बरं, मग आता शपथ सुटली म्हणा. म्हणजे नाही असं पडत बोलू नका, आपण लई स्ट्रेट माणूस आहे बरं का. आहो, तुम्हाला जे खरं वाटतंय ते बोलता यावं म्हणून म्हटलं शपथ सुटली म्हणा. ते काही कळलं नाही बाबा. नाही, कसं आहे, शपथ घेतल्यामुळे तुम्हालाच प्रॉब्लेम होणार आहे ना. तुमच्या वकील साहेबांनी तुम्हाला जसं पढवून आणलं तसं बोलता येणार नाही. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. काय बोलताय या? काय बोलताय? ऑब्जेक्शन अपेल. मग समजा इथे मी जोर जोरात किंचाळून म्हटलं की हे तुमचे एरंडे साहेब नाहीच आहेत, हे तर अमिताभ बच्चन आहेत, तर मग कोर्टाने ते खरं समजायचं का? हे आपले एरंडे साहेबच आहेत. हे जर बच्चन साहेब असते तर हाईच चला असं केलं असतं, केवढी मजा आली. रसिका, सगळ्यात आधी नवराष्ट्रामध्ये तुझं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. काय सांगशील, म्हणजे मला सगळ्यात आधी वेगळं वाटतंय कारण हास्य जत्रेसाठी मी आज प्रश्न विचारणार नाहीये. आज मी एका वेगळ्या नाटकाविषयी विचारणार आहे. आणि गंगा यमुना सरस्वती हे जे नाटक आहे ते 1 मेला रिलीज होणार आहे. आता प्रेक्षकांसाठी भेटीला येणार आहे. तर कसं वाटतंय आता, म्हणजे फार कमी दिवस राहिले, पोटात बटरफ्लाय सगळी जण म्हणतात की ती एक जी भीती असते, पोटात गोळा येतो, तसं होतंय का? होतंय, अर्थातच होतंय. तयारी झालेली आहे ऑलमोस्ट आणि टेक्निकल रिहर्सल्स चालू झालेले आहेत. पण अर्थात हे सगळे एफर्ट्स जे काय आहेत ते प्रेक्षकांसाठीच आहेत. प्रेक्षकांना आवडतंय का, काय रिव्ह्यूज येत आहेत, काय आवडतंय काय नाही आवडतंय, हे सगळं जाणण्यासाठी आता जरा एक्साइटमेंट आहे. आता मी पण एक्सायटेड आहे तुझ्याकडनं जाणण्यासाठी की ही भूमिका कशी मिळाली. आणि तुझी ही भूमिका फार वेगळी हटके दिसते, कारण जे आपण पोस्टर बघतोय त्याच्यामध्ये तुझे 3 वेगवेगळ्या रूपांमध्ये दिसत आहेत चेहरे. तर या भूमिकेविषयी जरा सांगशील? तर गंगा यमुना सरस्वती असं नाटकाचं नाव आहे. राजन मोहाडीकर याचे लेखक आहेत आणि पुरुषोत्तम सरांची संकल्पना आणि दिग्दर्शन आहे. तर गंगा यमुना सरस्वती यांवर काही आरोप होतात आणि ते आरोप फेटाळून लावण्यासाठी किंवा त्यांची केस लढणारी कावेरी आंबेगावकर आहे. तर ही भूमिका मी जी करते आहे. आणि आता मी फार गोष्टी सांगून लोकांचा रसभंग मला नाही करायचा आहे. थोडंसं थ्रिलर सस्पेन्स आहे, थोडंसं हलकं फुलकं विनोदी पण आहे आणि विचार करायला लावणारा कोर्टरूम ड्रामा आहे. सो त्यामुळे खूप गोष्टी रिव्हील केल्या तर प्रेक्षकांना नाटक पाहताना कदाचित मजा येणार नाही, म्हणून मी खूप गोष्टी सांगत नाहीये. पण हो, की यात तुम्हाला एक अनुभव मिळेल की एखादी गोष्ट तुम्ही घरी घेऊन जाल, काही गोष्टी रिलेट होतील. आणि कोर्टरूम ड्रामा किंवा कोर्टात असं म्हणतात की पायरी चढू नये, पण प्रत्येकाला काही ना काहीतरी कोर्टाशी जरी आपल्याला आले नाहीत अनुभव तरी आपल्या आजूबाजूला आलेले असतात, आपल्या नातेवाईकांना आलेले असतात. तर अशाच काही केसेस इथे आपल्याला बघायला मिळतील या नाटकामध्ये. आणि पण त्याची एक छान गोष्ट गुंफलेली आहे. खूप छान स्क्रीन प्ले नाटकांना बऱ्याचदा असतो नसतो मला माहित नाही, पण या नाटकाला खूप छान स्क्रीन प्ले आहे असं मला वाटतं. या भूमिकेसाठी काही वेगळा अभ्यास केला का? कारण हास्य जत्रा म्हटलं तर विनोदी कलाकार आणि एक तो वेगळा आपण त्या फेज मध्ये जातो. आणि मग आता इथे म्हटलं तर एक वकिलाची भूमिका, तर हे सादर करण्यासाठी काही वेगळा अभ्यास आणि काही वेगळे एफर्ट्स किंवा मेहनत, काही रुटीन मध्ये तू चेंजेस आणलेस का? एफर्ट्स म्हणजे हेच की एकतर वकिलाची भूमिका आहे, तर मी आधी असं काही कॅरेक्टर केलं नव्हतं. तर काही वकिलांना भेटणं, म्हणजे माझी मैत्रीण एक जया यादव जिची स्वतःची फर्म आहे, जी ॲडव्होकेट आहे, तर तिला भेटले, तिच्याशी गप्पा मारल्या. आणि म्हणजे वकील माणूस म्हणून कसा असतो आणि त्याचा त्यांच्या प्रोफेशनवर कसा परिणाम होतो, तर कदाचित हे पण या नाटकात आहेच. त्यामुळे ते मला समजून घेता आलं की ती माणूस म्हणून कशी आहे आणि प्रोफेशन करताना कधीतरी पैसा बाजूला सोडून आपल्याला माणुसकी म्हणून कधीतरी काम करावंसं वाटतं का. तर ते सगळं त्याचा एक अभ्यास केला. एक इमोशन्स, एक मेंटली कसे असतात ते. आणि पुरुषोत्तम सरांनी जे काही मला
गाईड केलं ते कसा सगळं. अनुभव होता पुरुषोत्तम सरांसोबत काम खूपच. करताना? म्हणजे भीती असं काही मनामध्ये होतं का की आता ते ओरडतील का किंवा असं हा काही? म्हणजे त्यांच्याकडे वरकरणी बघता इतके अनुभवी आणि सिनियर दिग्दर्शक आहेत, तर मला भीती वाटली आणि माझा स्वभाव घाबरण्याचाच आहे की पटकन मी अशी ओपन होत नाही. पण ते इतके कूल पर्सनॅलिटी आहे ती की ते माझे मित्र झालेत आता. आम्ही खूप गप्पा मारतो वेगवेगळ्या विषयांवर आणि मला जेव्हा जेव्हा वाटतं त्यांनी मला मोकळीक दिली होती की तू कधी फोन करू शकतेस, विचारू शकतेस, डिस्कस करू शकतेस. तर नाटकाची प्रोसेस एन्जॉय करणं महत्वाचं, तर त्या गोष्टी पण त्यांना माहिती होत्या की मला काय काय वाटतं आणि माझी काम करण्याची पद्धत काय आहे, त्यांची काय आहे. तर ते सगळी देवाणघेवाण झालीच आणि त्याच्यामुळे कदाचित आम्ही आता असं छान मित्र म्हणजे लेवलला की कुठे काही भीती अशी नाही वाटली करताना? अजिबात नाही, काहीच अजिबात नाही, की आता कसं नाही. बोलू किंवा काय विचारू, नाही, दडपण असं अजिबात काहीच नाही? अजिबात नाही. जे सुरुवातीला मला भीती वाटत होती हा. त्यांना भेटण्या अगोदर किंवा एक आठवडाभर की ती कशी पर्सनॅलिटी मला माहिती नव्हतं प्रत्यक्षात. पण त्यात लक्ष्मीकांत बेर्डे आणि निर्मिती सावंत यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांना त्यांनी दिग्दर्शित केलंय आणि त्यांचे अनेक प्रोजेक्ट्स गाजलेत. त्यामुळे अर्थात हे ऐकून दडपण येतं आपल्याला, पण काम करताना जाणवलं की ते प्रत्येक कलाकाराला, म्हणजे मीच नाही, आमच्या नाटकात 13 कलाकार आहेत, तर प्रत्येकालाच त्यांच्या छोट्या छोट्या प्रश्नांना तितक्याच प्रेमाने उत्तरं देतात. ते कधीच कोणाला इग्नोर केलंय किंवा उत्तर दिलं नाही. कधीतरी उत्तर दिलं आणि त्यांना वाटलं की अरे हे नाही, तर ते परत 2 दिवसांनी येऊन अरे आपण ते बोललो होतं पण ते नाहीये, ते हे असं आहे, असंही येऊन सांगितलं. सो हे खरंच खूप शिकण्यासारखं आहे की कदाचित ह्या किंवा बाळ धुरी सर आहेत, तर तेही या वयात इतके पॅशनेटली काम करतात. तर हीच गोष्टी आहेत ज्या रंगभूमीवर बांधून ठेवतात आणि चांगलं काम करायला, चांगलं माणूस व्हायला इन्स्पायर करतात. तू आता जसं म्हणाले की शिकण्यासारखं आहे, तर जर का मी विचारलं की भाळधुरी सर आणि बेर्डे सर यांच्याकडनं काही एखादी गोष्ट तू शिकलीस ह्या दरम्यान, तर कोणती असेल ती? बाळधुरी सरांचं वक्तशीरपणा, ते वेळेच्या आधी येतात आणि सगळं होईपर्यंत थांबलेले असतात. खरं तर त्यांना इतकं काम करायची गरज नाही आणि आमचे दिग्दर्शक बिचारे पुरुषोत्तम सर सगळ्यांना मुभा देतात की ओके तुझा प्रॉब्लेम आहे, ओके नको येऊस वगैरे. पण त्यांनी आतापर्यंत आम्ही सगळ्यांनी 1-1, 2-2 दिवस सुट्ट्या घेतल्या असेल, त्यांनी एकही दिवस असं केलेलं नाहीये. सो हे पॅशन, हा वक्तशीरपणा या वयात मॅजिकल आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की काही जुन्या पिढीकडनं शिकायला हवं, तशी ती गोष्ट नक्कीच म्हणू अर्थातच. शकतो. म्हणजे मी लेट येतेच बऱ्याचदा, कारण आमच्या तालमी दादरमध्ये. सो एकतर पहिल्यांदा नाटकाने मला एकतर बऱ्याच दिवसांनी मी खूप प्रवास करते, तर मग येऊन मग मी त्यांना पहिल्यांदा सॉरी सर असं त्यांच्याकडे बघूनच माझ्या पोटात गोळा येतो की हे वेळेत येतात आणि मी उशिरा येते वगैरे वगैरे. आणि पुरुषोत्तम सर म्हणजे ते ना असे खूप कमी बोलतात किंवा म्हणजे नाटक दिग्दर्शित करताना एरवी आम्ही खूप गप्पा मारायला त्यांना खूप आवडतं, पण त्यांच्या डोक्यात काय चाललं कळत नाही. पण जसं जसं म्हणजे म्युझिकच्या बाबतीत आणि ह्या सगळ्या गोष्टी एकच माणूस, त्यात आता ते फिल्म फेस्टिवल डिरेक्ट करत होते, त्याचं एक मोठी धुरा. तर हे सगळं मल्टीटास्किंग मला असं वाटतं की बायका जास्त चांगलं करतात, पण नाही, पुरुषोत्तम सरांकडे बघितल्यावर कळतं की त्यांना खूप छान जमतं आणि त्यांना इतक्या वर्षांचा अनुभव आहे ना. तर त्यांनी म्हणजे म्युझिक असू दे, सेट असू दे, त्याच्यावर घेतलेले एफर्ट्स आणि ते या स्क्रिप्टवर खूप पॅशनेटली त्यांनी आधीपासून काम केलं. त्यामुळे म्हणजे मी एकच गोष्ट नाहीये ग, अनेक गोष्टी मी शिकले. रसिका, काय सांगशील? खरं तर आता नाटकांना खूप छान प्रेक्षकांचा म्हणजे प्रोत्साहन मिळतंय किंवा ते लोक येत आहेत खूप छान पद्धतीने आणि वेगवेगळे विषय आहेत, पण हा कोर्टरूम हा काहीतरी वेगळा विषय येतोय. तर जेव्हा तू ही स्क्रिप्ट वाचली किंवा जेव्हा तुला ही गोष्ट कळाली, तर कुठली अशी गोष्ट की जी तुला भावली आणि तुला वाटलं की वा, काहीतरी वेगळं आहे आणि हे मला करायला हवं, असं कोणतं असेल त्यातलं? अर्थातच पहिल्यांदा की ही सशक्त भूमिका होती आणि याची एक गोष्ट परिपूर्ण असावी लागते, ती होती. आणि तिसरं म्हणजे आपल्याला लोकांना अनुभव देता आला पाहिजे. म्हणजे मी आत्ता इंटरनॅशनली थोडंसं MHJ मुळे ज्या टूर केल्या त्यात नाटकं पाहिली, तर तिथे जे इंटरनॅशनली 250-200 लोक स्टेजवर काम करत असतात आणि त्यातल्या प्रत्येकाला ओळख असते असं नाही, पण त्यांचं पॅशन, त्यांचं कोऑर्डिनेशन हे इतकं असतं आणि त्यातनं आपल्याला अनुभव येतो, आपल्या अंगावर काटा येतो आणि ते सगळं. तर हे नाटक ही अशी ती ताकद आहे की ती लाईव्ह एक्सपिरियन्स देतं तुम्हाला. तर मला असं वाटलं की हा असा अनुभव मला देता येईल आणि या स्क्रिप्टमध्ये ती ताकद आहे. इतके उत्तम दिग्दर्शक आहेत आणि
सहकलाकार पण सगळे म्हणजे खूप त्यांनी नावाजलेले आहेत असं मला म्हणायचं नाहीये, पण तेच आहे की पॅशन आणि डेडिकेशन तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवतं आणि माझी टीम तशीच आहे, पॅशनेट आहे, सगळेजण इतकी मेहनत घेत आहेत. तर ह्या टीमने मी सगळ्यांना तेच म्हणते की आपण त्यांना अनुभव देऊया. ते घरी आपल्यापैकी एकाला घेऊन गेले आणि ती गोष्ट घेऊन गेले तरी खूप आहे. तर ते या स्क्रिप्टमध्ये होतं. तू बालपणी सुद्धा नाटकांमध्ये काम केलेलं आहे, तर पहिलं नाटक कोणतं होतं? पहिलं मी रायगडाला जेव्हा जाग येते नावाचं ऐतिहासिक नाटक, ज्यात मी राजाराम मुलाची भूमिका करायचे, राजारामचे. मग तेव्हाचा नाटकाचा अनुभव आणि आज आता परत काही वेळानंतर म्हणजे थोडा मध्ये गॅप होता आणि त्यानंतर पुन्हा तू रंगभूमीवर येते, तर कसा अनुभव वाटतोय? नाही, गॅप असं नाही. अजून मी ते पहिलं नाटक, मग बालकलाकार म्हणून नटसम्राट केलं मी प्रभाकर पणशीकरांबरोबर. 7व्या मुलीची 7वी मुलगी, गिरीशोक, वंदना गुप्ते, निर्मिती सावंत. मला वाटतं की त्यांचं पॅशन तेव्हा कदाचित मला त्या नकळत्या वयात डोक्यात राहिलं असेल. आणि त्यानंतर पुन्हा कॉलेजमध्ये मी 5 वर्ष एकांकिका केल्या. मला नाटक करायचंच होतं, नाटक एवढंच कळत होतं. नंतर सिनेमा अभिनेत्री होईन वगैरे हे काही नाही, नाटक करायचंय एवढंच. नंतर मग कमर्शियल नाटकं पण केली, दिल तो बच्चा है जी, चेहरा फेरी वगैरे. प्रियदर्शन जाधव दिग्दर्शक होते. फरक काय माहित नाही, तेव्हा इतकं विचारपूर्वक मी कदाचित काम नसेल केलं जितकं आत्ता मला ती भूक वाटत होती की मला एक कॅरेक्टर खूप असं पॅशनेटली रंगवून लोकांना ते घरी घेऊन जाता येईल किंवा त्याचा विचार करता येईल इतकं करायचंय. तर ते मला आत्ता या नाटकाच्या निमित्ताने ते करता येतंय. अजून एक फरक विचारेन की रंगभूमी आणि चॅनलवरती काम करताना ह्या दोघांमधला असा काही कुठला फरक तुला वाटतो का, चांगला किंवा वाईट सुद्धा? चांगला म्हणजे बघ, ऍक्टिंग आहे, पण नाटकात तुम्ही 2.5 तास समोरचा जो ऑडियन्स आहे तो तुम्हाला लाईव्ह बघत असतो. त्यात तुमचे फंबल होऊ शकतात. काही प्रत्येक प्रयोग का म्हणतात, कारण प्रत्येक प्रयोग वेगळा असतो. जो सूर आज लागलाय तोच उद्या तोच सूर लागेल माहित नाही. सिरियलमध्ये त्या क्षणी जे घडेल ते पण ते कॅमेरामध्ये येतं आणि मग ते टेलिकास्ट होतं, ते अनेकदा लोकांना दिसू शकतं. पण प्रयोग प्रत्येक वेळेला वेगळा असतो. तेव्हा आत्ता मला जाणवतंय की मला शांत डोक्याने इतकं शांत राहणं गरजेचं आहे, त्या मोमेंटमध्ये राहणं, ते खरं जगणं, ते भूमिका जगणं, आणि ते मला इतक्यांदा करता येणार आहे एकच भूमिका जगणं. तसे आहेत छानच पॉइंट आहेत. मला सगळीकडेच काम करायला आवडतं अर्थात ऍक्टर असल्यामुळे, पण नाटकाची भूक जरा 6 वर्ष ताणलेली आहे ना, तर ती जरा जास्त होती. जर निवडायला सांगितलं हास्य जत्रा किंवा गंगा यमुना सरस्वती, कसं काय? अर्थात नाही, मी निवडूच शकत. आणि दोन्ही माझ्यासाठी, मी खरं सांगते, हास्य जत्रेने 6 वर्षात मला जे दिलंय, अर्थात की ऍक्टर म्हणून मी ग्रो झाले. मला नाही वाटत की प्रत्येक म्हणजे ऍक्टरला एक रियाज हवा असतो. गायक रियाज करतो, डान्सर्स रियाज करतात, ऍक्टर्स काय स्वतःचा रियाज करतात नाही करत. घरी बसून फक्त पाठांतर करा आणि करा असं नाही. तर हास्य जत्रा माझ्यासाठी रियाज होता. रोज एक वेगळ्या भूमिका, बरं आजूबाजूला टॅलेंटेड ऍक्टर्स ते काम करतात, त्यांची प्रोसेस. मोठे गोस्वामींसारखे दिग्दर्शक, लेखक, त्यांना बरं आम्ही कधी कधी छान काम केलं असतं, अशा आविर्भावात असताना त्यांनी सांगितलेल्या चुका, पुन्हा ते जमिनीवर येणं, अशा 6 वर्षात ती प्रोसेस झाली आहे. तर या नाटकामध्ये अर्थात पुरुषोत्तम सरांनी माझ्याकडनं तयारी करून घेतलीच आहे उत्तम, पण मला असं वाटतं की माझ्या MHJचं पण त्यात यश आहेच. किंवा जर मी थोडंसं बरं काम करू शकत असेल तर ते सगळं श्रेय त्यांचं आहे आणि जे काही वाईट काम करेन ते माझं आहे. कावेरी ही भूमिका करते जी परफड आहे, स्पष्टवक्ता आहे, वकील आहे, त्याच्यामुळे ते कॅरेक्टर आहे. तू स्वतः रसिका किती रिलेट करते ह्या व्यक्तिमत्वाला? खूप करते. मला हा प्रश्न कोणी विचारला नाही, पण हो मी करते. म्हणजे मला वाटतं की आहे, म्हणजे एक 75% कावेरी माझ्यासारखी किंवा मी कावेरीसारखी आहे. कारण मला पण अन्याय सहन नाही होत आणि मी पण परखड आहे. कधी कधी थोड्या बुजऱ्या स्वभावामुळे मी कधी कधी बोलू शकत नाही किंवा आधी कॉन्फिडन्स नसल्यामुळे मी बोलू शकत नव्हते. पण कावेरी जसं मुद्देसूद बोलू शकते तसं रसिका पण खूप छान मुद्देसूद बोलू शकते आणि अन्यायाच्या विरोधात उभी राहू शकते. आणि नक्कीच मुलींनी सुद्धा असं राहायला हवं. ऑफकोर्स राहायलाच पाहिजे. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील ह्या नाटकासाठी? मला किती तारखेला हे नाटक आहे आणि 1 तारखेला पुण्यात आम्ही त्याचा शुभारंभ करतो आहोत आणि 3 तारखेला मुंबईत यशवंतराव नाट्यगृहात 4चा प्रयोग आहे. तर असं या मे
ऑक्टोबरच्या महिन्यात आम्ही हे नाटक गंगा यमुना सरस्वती राजन मोहाडीकर लिखित आणि पुरुषोत्तम बेर्डे दिग्दर्शित तुमच्या भेटीला घेऊन येतोय. आणि आमची 13 कलाकारांची टीम आहे. सगळ्यांनी खूप एफर्ट्स घेतले आहेत. आमचं म्युझिक, लाईट आणि सेट असं सगळं एक तयार झालेलं आहे. छान अनुभव देण्यासाठी आम्ही तयार आहोत. आणि आता तुम्ही प्रेक्षकांनी आमच्या नाटकाला येणं आणि आम्हाला तुम्हाला आवडतंय नाही आवडतंय याची पावती देणं याची आम्ही वाट पाहतोय. तर नक्की या.